आता संतोष देशमुख प्रकरणात समजा इकडे जे आता काही तुम्ही नोटीस पाठवलेली आणि त्यानुसार समजा हे डिस्क्वालिफाईड झाले उज्ज्वल निकम असं आपण गृहीत धरूयात किंवा त्यांना सोडावं लागलं SPP म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पद, तर उद्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पुन्हा तो प्रश्न उभा राहील, उपस्थित होईल की मग आता तिथे विशेष सरकारी वकील कोण. आणि समजा जनरेटा आलाच किंवा संतोष देशमुखांच्याच फॅमिलीची मागणी आली की आता आम्हाला मग असीम सरोदेच पाहिजेत, तर मग असीम सरोदे ती केस स्वीकारणार. पण त्या संतोष देशमुखच्या परिवारातले लोक माझ्याकडे येऊन गेले आणि त्यांनी मला सगळं सांगितलं, वर्णन केलं. मी त्यांना भेटलो पण आहे आणि तिथल्या अनेक लोकांचे फोन आले, म्हणजे संतोष देशमुखच्या परिवारापेक्षा तिथल्या अनेक लोकांचे फोन आले, मस्साजोगमधून पण, बीड जिल्ह्यामधून पण, की तुम्ही ही केस बघा. आणि मी तर कोणतेही चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु मी हे खूप नम्रपणे सांगतो, मुद्दामून स्वतःला मोठं करण्यासाठी मी सांगत नाही, पण खरोखरच महाराष्ट्रामध्ये खूप चांगले वकील आहेत. कॉमन सेन्स म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की सर्वसामान्य बुद्धिमत्ता जी खूप रेअर असते, ती तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या अनेक वकिलांमध्ये आहे. आणि तसे अनेक जण ती केस चांगल्या पद्धतीने चालू पण शकतात. समजा त्यांची इच्छा झालीच की आता त्यांची इच्छा झाली तर मी चालवीन ना. सरकारने तेवढं मोठं मन दाखवत असतील माझी नियुक्ती करायची तर मी जरूर चालवीन. आता याच्यामध्ये पण केसमध्ये कशी नियुक्ती झाली, त्याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या, रात्री कोण कोणाला जाऊन भेटलं, कोण कोणाच्या पाया पडलं, ते मला माहिती आहे, पण मी तो विषय काढत नाही. माझा मुद्दा हा आहे की काही विशिष्ट केसेस आपणच घ्यायच्या, हा जो अट्टहास आहे, दुराग्रह आहे, त्यासाठी पोलिसांच्या मार्फत विशेष प्रयत्न करणं आहे, ते थांबलं पाहिजे. ते कोणीच करू नये.